अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमो दत्त नमो दत्त नमो दत्त। दत्तदेसी हो दत्तगुरु वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण श्रवण करत आहात गोरक्ष किमेदारी नावाचा ग्रंथ। मध्यंतरी बऱ्याच दिवस खंड पडला आणि खरंच मी क्षमायाचना करतो, दिलगिरी व्यक्त करतो। माझी जी काही दत्तदेसी निरंतर ऐकणारे आहेत, सातत्याने ऐकणारे आहेत, तर कुठेतरी खंड पडल्याच्या नंतर विक्षेप येतो। असो तरीही पुन्हा एकदा आपण गोरक्ष किमेदारी आज नव्याने पुन्हा चालू करतोय। एक आगळ्या वेगळ्या अशा स्वरूपामध्ये, आगळ्या वेगळ्या अशा पद्धतीने पण गोरक्ष किमेदारी अत्यंत रसाळ अशा पद्धतीने, सुरस अशा पद्धतीने या ठिकाणी श्रवणानंद घेणार आहोत। खरं पाहिलं जर गेलं तर गोरक्ष किमेदारी म्हणजेच नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ मालुकवींनी लिहिलेला आहे। तर अनेक आजपर्यंत पारायणे अनेक नाथ भक्तांनी केलेले आपल्याला दिसतात, त्याची दिव्य अशी अनुभूती घेतली सुद्धा आपल्याला दिसते। परंतु त्याचा मूळ असा ग्रंथ म्हणजे गोरक्ष किमेदारी नावाचा ग्रंथ आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनेक भाग दत्तगुरु वाहिनीच्या माध्यमातून श्रवण केले। काही नावं अशी असतात ते आवर्जून घ्यावी लागतात। सर्वच माझे प्रेमळ आहेत, सर्वच माझे प्रिय आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक नाव असं आहे की गेली अनेक दिवसांपासून गोरक्ष किमेदारीच्या जे काही कथाभाग आहेत तर त्या कथाभागांना अत्यंत छान अशा पद्धतीने ते श्रवण करतात। अत्यंत आतुरतेने त्या गोरक्ष किमेदारीची ते वाट पाहत असतात आणि ते म्हणजे नागपूरचे डॉक्टर स्वप्नीलजी जमदाडे आहेत आणि ते वारंवार मला कमेंट करतात की पुढचा भाग कधी येणार आहे। मी त्यांना सांगत असतो अशा पद्धतीने काही कारण आहेत, त्याच्यामुळे मी करू शकत नाही, माफी असावी। पुन्हा ते रिमाइंडर मला टाकतातच, पुन्हा एकदा स्मरण ते करून देतातच आणि असे दत्तगुरु वाहिनीला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत। जवळजवळ 10,000चा आकडा आपल्या गेलेला आहे सध्याचा। तो लाखांपर्यंत जाईल, कोटींपर्यंत जाईल येणाऱ्या भविष्यामध्ये, मला माहिती। परंतु गर्दी असण्यापेक्षा दत्तगुरु वाहिनीमध्ये दर्दी किती आहेत याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, महत्वाचं या ठिकाणी महत्व आहे असं मला म्हणायचं। असो म्हणजे बाकीचे ऐकत नाहीत आणि बाकीचे माझे काही कामाचे नाहीत असं मी म्हणणार नाही बरं। सर्वजण प्रेमळ आहेत, परंतु काही काही नावं असतात अशी ती आवर्जून घ्यावी लागतात। सगळीच विशेष असतात, परंतु त्यातही केव्हा केव्हा घडतं। असो नागपूरवरून ते ऐकतात, आमच्या संभाजीनगरवरून ऐकणारी काही मंडळी आहेत, काही बीड जिल्ह्यामधून ऐकणारी आहेत, पुणे म्हणजे दत्तभक्तांचं फार मोठं असा समूह पुणे नगरीमध्ये आहे। त्याचबरोबर इकडे सातारा सांगली या भागातील आहेत, काही सोलापूरचे, काही नाशिकचे पण आहेत, काही जळगाव विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील आहेत आणि विशेष म्हणजे कोकणातील सुद्धा आहेत बरं। नाहीतर म्हणतील समुद्रकिनारा वगळला की काय, नाही। अशा अनेक प्रेमळ चाहते दत्तगुरु वाहिनीचे आहेत, ते श्रवण करतात, नवनाथांचं महात्म्य ऐकतात आणि महाराष्ट्र तर आहेच, परंतु त्या महाराष्ट्रासोबत महाराज मला सांगायला आवडतं की गुजरातचे पण आहेत आणि कर्नाटकी सुद्धा आहेत ज्यांची भाषा कन्नड आहे, परंतु दत्तगुरु वाहिनीचे श्रवण करतात। मला फार आनंद वाटतो या गोष्टीचा। असो आपण आपल्या कथेकडे वळूयात।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोरक्ष जालंधर जरवडा षडभंग कानी भमचंद्र राधा चौरंगी रेवा नगभरती संज्ञा भूम्याम प्रभु नवनाथ सिद्ध. नवनाथ भक्तिसार गोरक्षी किमेगरी अध्याय 23 आपण श्रवण करत होतो. सोन्याची वीट आहे मैनाकिनीने दिलेली श्री राज्यामधून. या श्री राज्याचा शोध लागला बरं दत्तदेसी हो. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की श्री राज्य नेमकं कुठे होत दत्तदेसी योगेश दादा आहे का. आसाम राज्यामध्ये हल्लीचं जे आसाम आहे तर त्या आसाम राज्यामध्ये जे काही लोहगाव नावाचा एक जिल्हा आहे. या आसामची जी काही राजधानी आहे गुवाहाटी, तर त्या गुवाहाटीपासून जवळपास 200-300 किलोमीटर अंतरावरती एक घनदाट अरण्याचा असा एक प्रदेश आणि लोहगाव नावाच्या जिल्ह्यामध्ये कोडोली डोंगर त्याला म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी श्री राज्य होतं. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज गेले, कानिपनाथ महाराज गेले, गोरक्षनाथ महाराज चलो मच्छिंद्र गोरखाया संपूर्ण कथाभाग तुम्ही ऐकलेले आहे, श्रवण केलेले आहे दत्तगुजवरून. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी मागचे भाग पाहत चला, नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नको व्हायला. असो तर तो भाग फक्त आताच्या काळातही उघडा असतो, दर्शनासाठी खुला असतो, परंतु त्याचा एक ठराविक कालावधी आहे. एरवी तिकडे जाण्यासाठी बंदी आहे. हिंस्र श्वापद आहेत, जनावर आहेत, जंगली एरिया आहे आणि हत्तीचं वास्तव्य आहे. आणि अजूनही असं म्हटलं जातं त्या श्री राज्यामध्ये तिकडे जर तुम्ही जर गेलात तर त्या स्त्रिया तुम्हाला स्त्री बनवतात किंवा इतर जनावरांमध्ये तुमचं रूपांतर करतात. त्यांच्याकडे मंत्र विद्याशक्ती वगैरे आहे. परंतु शिवरात्रीच्या नंतर जी महाशिवरात्री असते माघ मासामध्ये कृष्ण चतुर्दशी, तर त्या महाशिवरात्रीच्या नंतर 2 दिवसांनी ती जी काही गुहा आहे श्री राज्याची तर ती खुली होते. आणि ती खुली झाल्याच्या नंतर आसाम राज्यात लोहगाव जिल्ह्यामध्ये कोडोली नावाचा डोंगर आणि त्या डोंगरामध्ये घनदाट अरण्यामध्ये असणारी ती श्री राज्याची गुहा महाशिवरात्रीच्या नंतर 2 दिवसानंतर ती खुली होते. आणि खुली झाल्याच्या नंतर तिथं फार मोठी यात्रा भरते. अनेक जण त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात, त्या गुहेचं दर्शन करण्यासाठी जातात. आणि अशा पद्धतीनं नवनाथ भक्तिसार जी सांगतोय किंवा गोरक्षी किमेगरीची काही सांगते आहे ना महाराज, तर त्या कथा त्याच्या पावलखुणा आजही आम्हाला पाहायला मिळतात. नाथांचं चरित्र एवढं दिव्य आहे, एवढी भ्रमंती आहे नाथांची, परंतु नाथांनी आपला महाराष्ट्र निवडला आराम करण्यासाठी. हे महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे मला म्हणावं लागेल, फार मोठं भाग्य आहे. आज ज्या मातीमध्ये आम्ही लहानचे मोठे झालो, ज्या मातीमध्ये आम्ही खेळलो बागडलो, ती नाथांची पवित्र भूमी आहे. जालेंद्रनाथ महाराज 30-35 किलोमीटर अंतरावरती, कानिपनाथ महाराज 30-40 किलोमीटर अंतरावरती, मायंबा आम्हाला 50 किलोमीटर अंतरावरती, आणि संपूर्ण नाथ आमचे गणिनाथ महाराज असतील ते सुद्धा 30-40 किलोमीटर अंतर. म्हणजे बरेचसे 4-5 जे काही नाथ आहेत महत्वाची, त्यांची जी काही समाधी स्थानं आहेत, समाधी स्थानं म्हणणं पण तसं चुकीचं आहे, परंतु विश्रांती स्थान आपण म्हणूयात, तर ती सर्व ठिकाणं आज माझ्या घरापासून अत्यंत जवळ होती. आम्ही दर्शन घेतलं, यात्रेला जायचो, सप्ताह व्हायचे आणि फार मोठा आनंद त्या नाथभक्तीचा आम्ही घेतलेला आहे. आणि नाथांनी निवासस्थान आपलं चिरकाल निजानंद गमन ज्याला आपण म्हणतो, स्वतःमध्ये मग्न राहून जे काही समाधिस्थ अवस्थेमध्ये नाथ आहेत, तर ते ठिकाण महाराष्ट्रातील नाथांनी निवडावं, किती भाग्याची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. आणि म्हणून या नाथांचं चरित्र फार दिव्य आहे. ह्या नाथांना आम्ही शरण गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारची गोरक्षी किमेगरीची कथा आहे महाराज. सोन्याची वीट फेकलेली आहे. हा प्रसंग जो घडतो आहे ना महाराज, हा प्रसंग आहे मायंबा या ठिकाणचा, ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांचं समाधीस्थान आहे. त्या ठिकाणी मायंबा, सावरगाव, जिल्हा बीड, आष्टी तालुका, अहमदनगर आणि बीड यांच्या
बाउंड्रीवरती, सीमारेषेवरती, सीमेलगत मढीच्या दक्षिणेला जो काही डोंगर आहे तर त्या डोंगरावरती मायंबा स्थान आहे. कानिपनाथांची मढी, रंगपंचमीची यात्रा सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीने त्या डोंगरावरती हा सर्व काही प्रसंग घडतो आहे. अत्यंत मनोरम असं ते स्थान आहे. अत्यंत दाट अशा प्रकारची घनदाट झाडी आहे. आणि त्या डोंगरावरती मायंबाच्या, त्याला गर्भगिरी पर्वत असं म्हणतात महाराज. आणि त्या गर्भगिरीवरती संत महोत्सव भरलाय. नाथ आहेत अन्नदान करायला, नाथ आहेत जेव घालायला, ब्रह्मा विष्णू महेश आहेत, देवी देवता आहेत, यक्ष गंधर्व किन्नर आलेले आहेत. एवढंच काय, महाराष्ट्रातून, भारत देशातून नाना प्रकारचे अनेक पंथांचे संत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनेक संत आलेले, अनेक महात्मे, अनेक जपी तपी संन्यासी त्या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. त्या ठिकाणी फार मोठा महोत्सव मच्छिंद्रनाथांच्या मनात आलेला आहे की संतांची सभा घ्यावी, संतांचा महोत्सव करावा, संत संमेलन भरवावं, संतांचा मेळावा जमवावा. अजून थोडं त्रास होतोय, गालफुगीचा त्रास होत असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून गुरुशी किमयागिरी बंद होती आपली. असो, बोलायला थोडे काही काही शब्द अडखळत आहेत. संतांचं संमेलन घडावं असं मच्छिंद्रनाथांना वाटत होतं आणि म्हणून ती सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांनी जपून ठेवली. आता संत संमेलन भरवले, सगळ्यांना आमंत्रण दिली, सगळेजण हजर झालीत, गोष्ट खरी आहे. परंतु एवढ्या जणांची व्यवस्था करायची महाराज, पैसा तर लागेल ना. आज जरी रुपये असले, त्या काळी काहीतरी नाणे असतील ना, त्या काळी काही ना काहीतरी अर्थार्जन करण्याचे काहीतरी एखादं नाणं असेल, काहीतरी चलन असेल, त्या काळाचं चालणार काहीतरी असेल ना महाराज. असं कसं म्हणता तुम्ही? आणि म्हणून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे जातात आणि मच्छिंद्रनाथांना म्हणतायत, गुरुवर्य, असंख्य महात्मे या ठिकाणी जमतायत, फार मोठा समुदाय या ठिकाणी जमलेला आहे. तर मी तुमची जी काही सोन्याची वीट फेकून दिली होती मागे, पण आणून देऊ का? ज्या विटेच्या माध्यमातून तुम्ही धन प्राप्त कराल आणि सर्व येणाऱ्या अतिथींचा मान सन्मान यथायोग्य अशा प्रकारचे तुम्हाला करता येईल, त्यांची बोलवण करता येईल, आदर सत्कार करता येईल. गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथांना विचारतायत, महाराज मच्छिंद्रनाथ काय बोलणार हो? अरे, ज्या शिष्यावरती गुरूंचं प्रेम आहे, ज्या शिष्यावरती गुरूंची कृपा आहे, त्या शिष्यावरती गुरूंचा विश्वास आहे ना महाराज, त्या गुरुला जास्त टेन्शन घेण्याची गरज नसते, जास्त तणाव घेण्याची गरज नसते. कुठल्याही प्रकारचा प्रश्न मनात बाळगण्याचं कारणच नाही. कारण की गुरुंना माहिती असतं की आपला चेला कसा आहे. आणि असे संत भेटणं आणि असे शिष्य घडणं फार दुरापास्त गोष्ट आहे बरं का. आपल्या शिष्यावरती विश्वास असावा फार अवघड झाले. राजकारणात कार्यकर्त्यावरती विश्वास बसत नाही. घेतात, पळतात, चिन्हही पळवतात. असं कधी कधी आम्ही पाहतो. तसं अध्यात्म सुद्धा इकडं परमार्थिक जीवन जगत असताना सुद्धा गुरूंचं जीवन फार अवघड होत चाललंय हल्लीच्या काळात. तुम्हाला माहिती नसेल, एक गुरु असतो, शिष्य दोन असतात, दोघही सारखेच एकाच तालमीत कसलेले आणि अगदी सारखेच ज्ञानी. गुरु होतो म्हातारा, कळत नाही गादी द्यावी कोणाला. प्रश्न आहे ना मोठा. आणि मग शिष्यांमध्ये भांडण लागतं. माझ्यावरती गुरूंचं प्रेम आहे, मलाच गादी मिळाली पाहिजे. आणि असं करता करता एक शिष्य त्यातला आजार फारच डांबरट असतो,
डांबरट कळतं ना, थोडासा डॅशिंग असतो. गुरुचा कार्यक्रम करून टाकतो. गादितेचे असे काही काही शिष्य आजच्या काळामध्ये पाहायला मिळतात. परंतु हे नाथ चैतन्य, हे नाथांची शिकवणूक आहे. हे मचिरनाथ आणि गोरक्षनाथ महाराज. धनसंपत्तीसाठी गोरक्षनाथ जर एवढे लोभी असते तर मचिरनाथांना कधीच त्यांनी सोडून दिलं असतं आणि ती सोन्याची वीट घेऊन कधीच फरार झाले असते. परंतु नाही, सोन्याची वीट आम्हाला नकोच. आणि सोन्याची वीट घेतल्यामुळे लोभ निर्माण होईल आणि कुठेतरी आमच्यामध्ये दुरावा येईल आणि म्हणून कार्य दुरावा नकोच. त्याच्यामुळे ते सोन्याची वीटच आम्ही फेकून देतो. गोरक्षनाथांनी ते सोन्याची वीट फेकून दिली. पुन्हा विचारतायत, गुरुवारी आणू का? गुरुंनी काय उत्तर द्यावं महाराज? गोरक्षनाथ आहेत, आद्य नाथ आहेत, नवनारायणांचा आद्य अवतार, कवी नारायणाचा मच्छिंद्रनाथाचा अवतार, साक्षात दत्तप्रभू गुरु आहेत. नाथपंथ स्थापन करणारे पहिले आद्य नाथ, पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ. काय उत्तर देतील महाराज? गोरक्षनाथांना विचार करा ना. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणतायत, अरे गोरक्षा, माझ्या सगळ्या शिष्य वर्गामध्ये तुझ्यासारखा महान शिष्य असताना मला त्या सोन्याच्या विटेची काय गरज रे? काय गरज आहे? मला अजिबात त्या सोन्याच्या विटेची काही गरज वाटत नाही. कारण की तुझ्यासारखा सगळ्या शिष्यांमध्ये प्रिय असा शिष्य मला तो लाभलास. या संत सोहळ्यासाठी लागणाऱ्या पैशांची मी अजिबात चिंता करत नाही. त्यामुळे ती फेकून दिलेली सोन्याची वीट पुन्हा आणावीच अशी माझी इच्छा नाही. तुझ्यासारखा शिष्य माझ्याकडे असताना त्या सोन्याची विटेची कशाला या ठिकाणी अपेक्षा करू रे? असं ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथांना बोलतायत ना, महाराज माझ्यासारखा शिष्य गर्वाने ताट झाला असता. वा वा, गुरुने आमची फार मोठी प्रशंसा केली, फार मोठी तारीफ केली, डोळे चकाकले असते, आनंद वाटला असता, अगदी छाती थोडीशी फुगली असती, गर्व वाटला असता. परंतु नाही, गोरक्षनाथ होते महाराज. नम्र झाली अभूता तयाने कोंडली अनंता. गोरक्षनाथ महाराज मिश्किल असतायत. गोड असं हास्य मच्छिंद्रनाथांचं. हे नम्रपणे गोरक्षनाथ आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांना काय म्हणतायत? महाराज ऐका, गोरक्ष किमेकराची कथा सांगते, मी माझ्या मनाचं सांगत नाही. हे गुरुनाथा, आम्ही प्रतापवंत जरूर आहोत, आम्ही प्रतापवंत जरूर आहोत, पण हे सगळं आपल्या कृपेचं सामर्थ्य महाराज, आपल्या कृपेचं सामर्थ्य. हे म्हणण्यासाठी सुद्धा फार उदार अंतःकरण लागतं महाराज. आजकाल परिस्थिती अशी आहे ना, सगळं माझ्याच पोळीवरती पाहिजे, सगळं मोठे पण मलाच पाहिजे. नाही जमत ते. नम्रता हा विद्वानाचा खरा गुणधर्म आहे. नम्र ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस भगवंत सुद्धा आम्हाला शरण येतो महाराज. भगवंत सुद्धा आपलासा करता येतो. एवढं बोलून गोरक्षनाथ त्या मच्छिंद्रनाथांच्या चरणावरती नतमस्तक झाले. चरणावरती डोकं ठेवलंय. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना सांगतायत, गुरुनाथा आपण आता आराम करा. गोरक्षनाथ काय म्हणतायत गुरूंना? तुम्ही आता आराम करा, आम्ही अभूतपूर्व सोहळ्याची सर्व तयारी पाहतोय. तुम्ही आता याच्यामध्ये जास्त तणावग्रस्त होऊ नका, तुम्ही आता आराम करा. गुरूंना आराम देतायत, हे गुरूंचं कार्य आहे. आणि म्हणून स्वतःला झोकून देतायत. मला जरी त्रास झाला तरी चालेल, परंतु माझं गुरूंचं जे कार्य आहे ते कार्य शेवटपर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी मी पूर्णतः जबाबदार असेल, पूर्णतः मी बांधील असेल, वचनबद्ध असेल, कटिबद्ध असेल. हे गोरक्षनाथांचं जीवन आहे महाराज. आणि म्हणून गोरक्षनाथांचं आजही नाव जे घेतलं जातं ना, सगळ्या नाथांमध्ये गोरक्षनाथांना एक वेगळ्या स्वरूपामध्ये ज्ञानाच्या बाबतीत पाहिलं जातं,
वेगळ्या स्वरूपामध्ये सगळ्या नाथांमध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान गोरक्षनाथांचं आहे. गोरक्षनाथांची विद्या असेल, गोरक्षनाथांचं चरित्र असेल, गोरक्षनाथांची गुरुभक्ती असेल, तर संपूर्ण या ज्या काही गोष्टी आहेत गोरक्षनाथांच्या, तर अत्यंत वेगळ्या अशा भावाने गोरक्षनाथांकडे पाहिलं जातं. तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की गोरक्षनाथांचं जीवन, गोरक्षनाथांची गुरुभक्ती, आणि म्हणून या संत महोत्सवासाठी सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत. गोष्ट खरी महाराज, परंतु तुम्ही आता आराम करा, आम्ही सर्व काही या ठिकाणी तयारी पाहतो. अशा प्रकारचं नाथांना, मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी म्हणतायत. आणि महाराज ऐका, गोरक्षनाथ पुढं काय करतायत आपल्याला पाहायचंय. पुढील भागामध्ये अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.